कोणत्या राज्याच्या सरकारने ओबीसी क्रिमिनलसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाख वरून 8 लाख रुपये केली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे हरियाणा. पुढील प्रश्न बघा. अंतल्या तुर्की येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक 2024 टेस्ट 3 मध्ये भारतीय तिरंदाजींनी किती पदके जिंकलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 4 पदके. 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य. पुढील प्रश्न बघा. आज भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन पायलट प्रकल्प कुठे सुरू झालेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे झारखंड, जामतारा जिल्ह्यातील कास्ता येथे. पुढील प्रश्न बघा. अय्यन्ना पात्रुडू यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे आंध्र प्रदेश. पुढील प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा करण्यात येतो? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 21 जून. आंतरराष्ट्रीय योग दिन 2024 ची थीम काय होती? स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. पुढील प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 200 षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण ठरलेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे रोहित शर्मा. पुढील प्रश्न बघा. नुकतेच देशाच्या राज्यसभेच्या सभागृहात नेतेपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे JP नड्डा. पुढील प्रश्न बघा. टेबल टेनिसमध्ये WTT स्पर्धेत एकेरी विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे श्रीजा अकुला. पुढील प्रश्न बघा. पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे हरमनप्रीत सिंग. पुढील प्रश्न बघा. अंतराळवरील खर्चाबाबत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे अमेरिका. पुढील प्रश्न बघा. वन वर्ल्ड मीडिया प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2024 कोणत्या देशाच्या महिला न्यूज टीम बिलन मीडियाला मिळालेला आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे सोमालिया. पुढील प्रश्न बघा. राष्ट्रीय डायरिया रोको अभियान 2024 कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 1 जुलै ते 31 ऑगस्ट. पुढील प्रश्न बघा. राष्ट्रीय डायरिया रोको अभियान 2024 ची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे JP नड्डा. पुढील प्रश्न बघा. मार्क रूट
यांची नाटो संघटनेच्या महासचिवपदी निवड झाली असून ते कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे नेदरलँड. पुढील प्रश्न बघा. भारत इलेक्ट्रिकल लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे मनोज जैन. पुढील प्रश्न बघा. मध्यम पल्ल्याचे रॉकेट MOCR हे कोणत्या ठिकाणच्या डिफेन्स लॅबोरेटरीमध्ये विकसित केले आहे? त्याचं योग्य उत्तर असणार जोधपूर. पुढील प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय अननस दिवस कधी साजरा होतो? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 27 जून. पुढील प्रश्न बघा. भारतीय लष्कराने पर्यटनासाठी खुले केलेले खालुबर युद्ध स्मारक कुठे आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे लडाख.